भारतातील हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आलेली आहे. भारतीय संरक्षण यंत्रणा भारताबद्दलची संवेदनशील माहिती तिनं पाकिस्तानला पुरवली. पाकिस्तानच्या एजंट सोबत तिचे असलेले संबंध आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाशी तिचे असलेले थेट संपर्क आणि त्यासोबतच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्येशी असलेला तिचा संपर्क, या सगळ्या बाबी समोर आल्यानंतर ज्योती मल्होत्राला 17 तारखेला अटक करण्यात आली आणि तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. नेमकी ज्योती मल्होत्रा कोण आहे, ज्योती मल्होत्राचे पाकिस्तान सोबतचे संबंध काय आहेत आणि नुकताच झालेला भारतातील पहलगाम हल्ला याशी तिचा काय संबंध आहे, या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानच्या अनेक अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. तिला 17 मे रोजी अटक करण्यात आलेली आहे. तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांना ज्योती मल्होत्रा संवेदनशील माहिती पुरवत असल्याचा आरोप आहे. पाकिस्तानसाठी ती भारतात हेरगिरी करत असल्याचा देखील गंभीर आरोप ज्योती मल्होत्रावरती करण्यात आलेला आहे. दिल्लीतील पाकिस्तानातील उच्चायुक्तालयात झालेली इफ्तार पार्टी असेल किंवा तिथल्या उच्चायुक्तालयातील अधिकारी असतील, यांच्याशी तिचे संबंध होते, थेट संपर्क होता, अशी माहिती आता समोर येते. ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे? ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहे. ती ट्रॅव्हलिंग ब्लॉग तयार करायची. तिच्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगच्या माध्यमातूनच ती पाकिस्तानमध्ये गेलेली होती आणि त्यासाठीचा पाकिस्तानसाठीचा व्हिसा तयार करण्याच्या निमित्तानं जेव्हा ती दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात गेली आणि तेव्हापासून तिचे तिथल्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याशी, उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याशी संपर्क आला आणि या संपर्कातूनच ती पाकिस्तानमध्ये गेली. तिला लवकरात लवकर व्हिसा मिळाला आणि तिथे गेल्यानंतर तिची जी बर्दास्त आहे ती एखाद्या परराष्ट्रातून आलेल्या अधिकाऱ्यासारखी, एखाद्या उच्चायुक्तालयातील महत्वाच्या अधिकाऱ्यासारखी तिची बर्दास्त पाकिस्तानमध्ये ठेवली गेली. तिच्यासाठी तिथे विशेष अधिकारी नेमले गेले, तिला पोलीस संरक्षण देण्यात आलं. असं सगळं जेव्हा समोर येऊ लागलं तेव्हा तिच्यावरती भारतीय संरक्षण यंत्रणांची नजर गेली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानमध्ये फिरून आल्यानंतर ज्योती मल्होत्रा ही चीनमध्ये गेली होती आणि जेव्हा ही सगळी माहिती समोर यायला लागली तेव्हा भारताच्या संरक्षण यंत्रणांची नजर तिच्यावरती गेली. पाकिस्तानमध्ये तिचे कोणाशी संबंध आहेत, ती नेमकी कोणाला भेटली, पाकिस्तानमध्ये ती नेमके कशासाठी गेली होती, या सगळ्यांची चौकशी झाल्यानंतर तिला 17 मे रोजी अटक करण्यात आली. ज्योती मल्होत्रा ही स्वतःला एक सोशल मीडिया मधला एक पर्सन, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूब ब्लॉगर म्हणून स्वतःला प्रेझेंट करत होती, सादर करत होती. तिचा युट्यूब ब्लॉग आहे ट्रॅव्हल विथ जो. स्वतःला जो या नावानं ती संबोधायची आणि ट्रॅव्हल विथ जो हा तिचा युट्यूब ब्लॉग आहे आणि या युट्यूब चॅनलला तिचे जवळपास 3.77 म्हणजे 3.77 लाख सबस्क्रायबर्स आहेत. इंस्टाग्रामवरती तिचे जवळपास 1.5 लाखांपर्यंत फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकवर देखील ती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. 3.5 लाखांपर्यंत 3.21 लाख तिचे फेसबुकवरती फॉलोअर्स आहेत. म्हणजे एक ब्लॉगर, एक युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर अशा पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करणारी, सादर करणारी ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानचं स्पाय म्हणून भारतामध्ये काम करत होती, अशा प्रकारचे आरोप सध्या होत आहेत. ज्योतीनं देसी गर्ल या नावाने अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. देसी इंडो जो असे तिचे व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती देश विदेशात फिरत होती. मात्र भारतामध्ये असताना तिची लाईफस्टाईल ही सर्वसाधारण महिलेसारखी, सर्वसाधारण मुलींसारखी असायची. मात्र जेव्हा ती परदेशात असायची तेव्हा पंचतारांकित हॉटेलमध्ये तिचं राहणं, पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये तिचं जेवण आणि तिथल्या सर्वात महागड्या अशा हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये ती जायची, तिथे जेवण करायची, त्यासोबतच तिथे फिरायची. तिची फिरण्याची व्यवस्था जी असायची ती देखील आलिशान आणि लक्झरियस असायची. त्यामुळेच तिच्यावरती संरक्षण यंत्रणांची नजर गेली. तिचे नेमकी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ती कसे सगळ्या गोष्टी करते, पाकिस्तानमध्ये ती जाते, चीनमध्ये ती जाते, तिला एवढ्या लवकर व्हिसा कसा मिळाला, या सगळ्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर
जे समोर आलं ते अत्यंत विदारक होतं. पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्याच्याशी तिचे संबंध असल्याचं देखील समोर येऊ लागलं आणि त्यानंतर तिला 17 मे रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि 5 दिवसांची कोठडीमध्ये ती आहे. तिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी तिचे संबंध हे कोणाकोणाशी आहेत याबद्दल आम्हाला काहीही माहित नाही. ती अधूनमधून दिल्लीला जात होती, दिल्लीमध्ये जाऊन ती ब्लॉग बनवायची असं आम्हाला सांगायची. एवढीच त्रोटक माहिती त्यांना होती असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ज्योती मल्होत्राने जेव्हा पहलगाम मध्ये हल्ला झाला तेव्हा त्या हल्ल्यावरती देखील तिनं प्रतिक्रिया दिली होती आणि त्यामध्ये तिनं सर्वात म्हणजे जो वाद निर्माण झाला तो म्हणजे तिनं तिथे गेलेल्या पर्यटकांनाच या हल्ल्यासाठी दोषी ठरवलेलं होतं. पर्यटक तिथे का गेले असा देखील सवाल तिनं उपस्थित केलेला होता. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिने ही प्रतिक्रिया दिलेली होती. आता तिचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम हे ब्लॉक करण्यात आलेले आहे, मात्र युट्यूब अकाउंट अजूनही सुरू आहे. त्यावरती देखील लवकरच कारवाई होईल अशी देखील शक्यता आहे. ज्योती मल्होत्रा ही 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये गेलेली होती आणि त्या निमित्तानं ती व्हिसा तयार करण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची पाकिस्तानातील उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश उर्फ एहसान उर रहीम याच्यासोबत ओळख झाली. त्यासोबतच इतर अधिकाऱ्यांशी देखील तिची ओळख झाली आणि त्यानंतर व्हिसाच्या निमित्तानं तिची दानिश सोबत वारंवार फोनवरती बातचीत सुरू झाली. या बातचीत नंतरच दानिशनेच तिला पाकिस्तानमध्ये राहण्याची, तिची खाण्यापिण्याची, तिच्या फिरण्याची व्यवस्था केल्याची माहिती समोर येते. अत्यंत लॅविश आणि लक्झरियस लाईफ तिची पाकिस्तानमध्ये असल्याचं तिच्या व्हिडिओमधून समोर आलेलं आहे आणि तिथे गेल्यानंतर पाकिस्तानातील भेटीनंतर ती अली अहसान उर्फ शाकीर उर्फ राणा शहाबाज या एजंटच्या संपर्कात आली. या दोघा एजंट सोबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होती. तिचे अकाउंट जे आता बंद करण्यात आलेले आहेत किंवा त्याची तपासणी सुरू आहे त्याच्या माध्यमातून ही समोर आलेली माहिती आहे. ती अली अहसान आणि शाकीर उर्फ राणा शहाबाज या 2 पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात आलेली होती आणि त्यामुळेच आता तिची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. ज्योती मल्होत्रा हिच्यावरती संशय घेण्याचं दुसरं एक कारण म्हणजे 2024 मध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तान नंतर लगेच चीनला गेली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणाच्या नजरेत ती आली आणि 2024 मध्ये तिने जवळपास 12 दिवस पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर ती लगेच जून मध्ये चीनला देखील गेली. त्यामुळं एखादी व्यक्ती पाकिस्तानमध्ये जाते त्यानंतर लगेचच चीनमध्ये जाते, जे भारताच्या दृष्टीनं दोन्ही राष्ट्र शत्रू राष्ट्र म्हणून ओळखले जातात. अशा राष्ट्रांमध्ये ती जाते आणि तिथे आलिशान गाड्यांमध्ये फिरते, दागिन्यांच्या दुकानांमध्ये जाते, तिथे अनेक तिचे दौरे आयोजित केले जातात. हे सगळं उघडकीस आल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणांनी तिच्यावरती नजर ठेवायला सुरुवात केली आणि तिचा युट्यूब ब्लॉग आणि तिच्या खर्चाबद्दलची माहिती गोळा करायला सुरुवात केली. याच्याबद्दलचा संशय सुरक्षा यंत्रणांना आला आणि त्यानंतर तिला परदेशात ज्या पद्धतीचं महागडं लाईफस्टाईल आणि लॅविश लाईफस्टाईल, लक्झरियस लाईफस्टाईल तिचं होतं त्यावरून तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर तिला 17 मे रोजी अटक करण्यात आलेली आहे. तपास यंत्रणांकडून जी समोर आलेली कारण आहे त्यात प्रामुख्यानं पाकिस्तान उच्चायुक्तालयात दानिशशी असलेले तिचे खास कनेक्शन, दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील इतर अधिकाऱ्यांशी असलेली तिची मैत्री आणि पाकिस्तानी सेना आणि अधिकाऱ्यांसोबत असलेले खास संबंध, त्यासोबतच पाकिस्तान आणि त्यानंतर लागली जून मध्ये ती चीनचा दौरा करून आली होती आणि त्यासोबतच तिचा व्हिसा आणि ती जगत असलेली लाईफस्टाईल, आलिशान लाईफस्टाईल आणि रॉयल आयुष्य यावरून तिच्यावरती संशय बळावला. त्यासोबतच मरियम नवाज शरीफ यांची ही कन्या आहे. या मरियम नवाज सोबत देखील तिचा संपर्क असल्याचं, तिचा थेट संपर्क असल्याचं देखील समोर आलं. या प्रमुख कारणांवरून तिच्यावरचा संशय बळावला होता. ज्योतीचं आलिशान आणि रॉयल लाईफस्टाईल जी आहे ते धक्कादायक होतं, कारण भारतामध्ये ती अशा पद्धतीचं लाईफस्टाईल जगत नव्हती. यावरून तिच्यावरती संशय अधिक बळावलेला होता. त्यामुळेच तिला अटक करण्यात आलेली आहे आणि आता तिची चौकशी सुरू आहे. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.